फार पुरातन काळातील गोष्ट आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव. चारही बाजूनी हिरवीगार शेतं, मध्ये वाहणारी स्वच्छ नदी. गावाच्या प्रवेशद्वाराजवळ उभा असलेला शेकडो वर्षांचा विशाल वडाचा वृक्ष. सकाळ संध्याकाळ मंदिरात घुमणारा घंटानाद. त्या गावात प्रत्येक माणूस एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचा. त्या गावात राहत होता गोविंदा पाटील नावाचा एक कष्टाळू शेतकरी. त्याची पत्नी गंगाबाई अत्यंत धार्मिक, प्रेमळ स्वभावाची. दोघांनी आयुष्यभर कष्ट करून भरपूर शेती उभी केली होती. देवाच्या कृपेने त्यांना 2 मुलं झाले. मोठा मुलगा माधव शांत, समजूतदार, वडिलांचा खरा आधार. लहान मुलगा गणेश हसतमुख, दयाळू, सर्वांचा लाडका. दोन्ही मुलांचं योग्य वयात लग्न झालं. माधवची पत्नी जानकी घरकामात तरबेज होती, तर गणेशची पत्नी सावित्री अत्यंत साधी, देवभक्त, आपल्या पतीवर जीवापाड प्रेम करणारी होती. घरात रोज आनंद नांदत होता. सकाळी सगळे मिळून देवपूजा करायचे, शेतात काम करायचे, संध्याकाळी अंगणात बसून गप्पा मारायचे. गंगाबाई नेहमी म्हणायच्या, देवा, एवढं सुख कायम ठेव, आमच्या घरावर कुणाची नजर लागू देऊ नको. गोविंदा हसत म्हणायचा, अगं गंगा, सुख आणि दुःख आयुष्याची चाकं आहेत, पण आपण देवाचं नाव सोडायचं नाही. घरात समाधान होतं, पण माणूस एक विचार करतो आणि नियती दुसरंच काहीतरी लिहून ठेवते. एके दिवशी सकाळी गणेश शेतात नांगरणी करत होता. अचानक त्याच्या हातातून नांगर सुटला. त्याला भोवळ आली. तो जमिनीवर कोसळला. गणेशा, माधव धावत गेला. गावकरीही धावत आले. कसाबसा त्याला घरी आणण्यात आलं. गंगाबाईच्या डोळ्यात अश्रू आले. बाळा, डोळे उघड. गणेश कसाबसा म्हणाला, आई, माझं डोकं खूप दुखतंय. सावित्री त्याच्या पायाशी बसून रडू लागली. नाथ, तुम्हाला काही होणार नाही ना? गणेश तिच्याकडे पाहून हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, अगं वेडी, मला काही होणार नाही. पण त्याच्या चेहऱ्यावरचं तेज कुठेतरी हरवलं होतं. दुसऱ्या दिवशी वैद्याला बोलावण्यात आलं. वैद्यानं नाडी पाहिली, औषध दिलं. सगळ्यांना धीर देत म्हणाला, घाबरू नका, 2-3 दिवसात बरा होईल. सगळ्यांच्या मनात आशेचा किरण जागा झाला. पण 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, आठवडा गेला. गणेशची प्रकृती आणखी खालावत गेली. त्याला ताप चढू लागला. अंगात शक्ती राहिली नाही. अन्नपाणीही जाईना. गोविंदानं गावोगावचे प्रसिद्ध वैद्य बोलावले. कोणी काढे दिले, कोणी जडीबुटी दिल्या, कोणी होम हवन सांगितले, कोणी नवस बोलायला सांगितलं. शेकडो रुपये खर्च झाले, पण काहीच फरक पडला नाही. रोज रात्री सावित्री देवघरात बसून रडायची, देवा, माझा जीव घेशील तर घे, पण माझ्या पतीला वाचव. तिचे डोळे रडून सुजले होते. झोप तिच्या डोळ्यातून कायमची निघून गेली होती. एक दिवस गणेशने तिला हळू आवाजात हाक मारली. सावित्री. ती धावत आली. हो नाथ, तू खूप रडतेस. तिनं जबरदस्तीनं हसू आणलं. नाही, गणेश म्हणाला, माझ्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हे ऐकताच ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून हमसून रडू लागली. तुमच्याशिवाय माझं जगच नाही. गणेशच्या डोळ्यातही पाणी आलं. घरातलं वातावरण पूर्ण बदललं. जिथे रोज हास्य ऐकू यायचं, तिथे आता फक्त रडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. गोविंदा रात्री अंगणात बसून आकाशाकडे पाहायचा, देवा, माझ्या मुलाला वाचव, त्याचं आयुष्य माझ्या आयुष्यातून घे. गंगाबाई देवाच्या मूर्तीजवळ बसून अखंड रामनाम जपत होती. दिवसागणिक गणेश अधिक अशक्त होत गेला. एका रात्री त्याला इतका ताप आला की तो शुद्ध हरपून पडला. सावित्री घाबरली. आई, बाबा, लवकर या. सगळे धावत आले. गणेशचे हात थंड पडले होते. श्वासही मंद झाला होता. गावात पुन्हा वैद्याला बोलावण्यात आलं. वैद्यानं नाडी तपासली. त्याच्या चेहऱ्यावरती चिंता स्पष्ट दिसत होती. गोविंदानं थरथरत्या आवाजात विचारलं, वैद्यराज, माझा मुलगा बरा होईल ना? वैद्य काही क्षण शांत राहिला. नंतर हळू आवाजात म्हणाला, मी माझ्या परीनं सर्व प्रयत्न केले, पण आता औषधांच्या पलीकडची वेळ आली आहे. आता फक्त देवच यांना वाचवू शकतो. हे शब्द ऐकताच सावित्रीच्या हातातून पाण्याचा तांब्या खाली पडला आणि तिच्या तोंडून एकच हंबरडा फुटला, देवा, माझं कुंकू वाचव. सावित्रीचा आक्रोश ऐकून संपूर्ण घर शोकसागरामध्ये बुडालं होतं. गंगाबाई गणेशाच्या डोक्यावरनं हात फिरवत सतत देवाचं नाव घेत होती. तर गोविंद अंगणात उभा राहून आकाशाकडे पाहत अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणत होता, हे परमेश्वरा, जर माझ्या आयुष्यात काही पुण्य असेल तर ते सर्व माझ्या मुलाला दे, माझ्या लेकराला वाचव. माधवही आतून खचला होता, पण घरातील सर्वांना धीर देण्याचा प्रयत्न करत होता. जानकी सावित्रीला सावरत होती, पण सावित्रीचं रडणं थांबण्याचं नाव घेत नव्हतं. ती वारंवार गणेशचा हात हातात घेऊन म्हणत होती, नाथ, डोळे उघडा. तुम्ही मला एकटीला सोडून जाऊ नका. तुमच्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. अशातच दुसऱ्या दिवशी सकाळी गावात सूर्य उगवला, पण गोविंदाच्या घरात मात्र अंधारच पसरला होता. घरात कुणी अन्नाचा घास घेतला नव्हता. तेवढ्यात घरासमोरून एक वृद्ध ब्राह्मण शांतपणे चालला होता. त्याच्या कपाळावर मोठा चंदनाचा टिळा होता. शुभ्र दाढी कमरेपर्यंत आली होती. हातात कमंडलू आणि दुसऱ्या हातात जपमाळ होती. त्याच्या चेहऱ्यावरती विलक्षण तेज होतं. तो घरासमोर आला आणि आतून रडण्याचा आवाज ऐकून थांबला. काही क्षण तो शांत उभा राहिला. नंतर हळूच दाराजवळ येऊन म्हणाला, नारायण नारायण. या घरात एवढं दुःख कशामुळे आहे? ब्राह्मणाचा आवाज ऐकून सावित्री बाहेर आली. तिचे डोळे रडून लाल झाले होते. केस विस्कटले होते. चेहऱ्यावरती अनेक दिवसांच्या जागरणाचा थकवा स्पष्ट दिसत होता.
तिनं नम्रपणे ब्राह्मणाला नमस्कार केला. ब्राह्मणाने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि विचारलं, मुली एवढी का रडतेस? कोणतं संकट आलं? सावित्रीचे अश्रू पुन्हा वाहू लागले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, महाराज, माझे पती अनेक दिवसांपासून गंभीर आजारी आहेत. आसपासच्या गावातील, दूरच्या शहरातील वैद्यांना बोलावलं, औषधं केली, जडीबुटी दिल्या, होम केले, नवस बोलले, पण काही उपयोग झाला नाही. आता वैद्यांनी हात टेकले आहेत. ते म्हणतात ना, आता फक्त देवच माझ्या पतीला वाचवू शकतो. ब्राह्मण काही क्षण डोळे मिटून उभा राहिला. त्यानं जणू अंतर्पणानं काही जाणलं. नंतर तो म्हणाला, मुली, प्रत्येक रोग औषधांनीच बरा होत नाही. काही संकटे श्रद्धा, संयम, पवित्र व्रतांनी दूर होतात. तुझ्या कपाळावरचं कुंकू अजूनही तेजस्वी आहे. तुझ्या नशिबात अजून मोठी परीक्षा आहे, पण तिचा शेवट आनंदाने होऊ शकतो. सावित्री आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. महाराज, मी काय करू? माझ्या पतीला वाचवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. ब्राह्मण मंद स्मित करत म्हणाला, काही दिवसात ज्येष्ठ पौर्णिमा येत आहे. त्या दिवशी येणारे वटपौर्णिमेचे व्रत हे केवळ एक सण नाही, तर पतिव्रतेच्या शक्तीचे, श्रद्धेचे, अखंड सौभाग्याचे प्रतीक आहे. हे व्रत जे श्रद्धेने करतात त्यांचे आयुष्य वाढते, संकट दूर होतं, घरात सुखसमृद्धी नांदते. सावित्री आश्चर्याने विचारलं, महाराज, या व्रतामध्ये काय आहे? ब्राह्मण गंभीर स्वरात म्हणाला, हे व्रत एका साध्या स्त्रीच्या भक्तीमुळे अमर झाले. त्या स्त्रीचं नाव होतं सावित्री. तिच्या पतीचं नाव होतं सत्यवान. सत्यवान स्वतः तिच्या पतीचा प्राण घेऊन गेले होते. पतिव्रताच्या सामर्थ्यानं तिने यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. तेव्हापासून प्रत्येक विवाहितेची वडाच्या वृक्षाची पूजा करून महान पतिव्रतेचे स्मरण करते. सावित्रीच्या डोळ्यात आशेचा एक नवा किरण चमकला. महाराज, मला हे व्रत कसे करायचे ते सविस्तर सांगा. माझ्याकडनं चूक होणार नाही. ब्राह्मण म्हणाला, नक्की सांगतो, पण लक्षात ठेव, या व्रतामध्ये केवळ विधी नाही, तर मनाची शुद्धता सर्वात महत्त्वाची आहे. पौर्णिमेच्या पहाटे लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ पिवळी, लाल किंवा हिरवी साडी परिधान करावी, कपाळावर कुंकू लावून देवाची पूजा करावी. त्यानंतर पूजा साहित्य घेऊन वडाच्या वृक्षाजवळ जावे. वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. हळद, कुंकू, अक्षता, फुले, फळे, नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर कच्च्या सुताचा, कापसाच्या धागाचा दोरा वडाभोवती 7, 11 किंवा 21 वेळा गुंडाळत प्रदक्षिणा घालावी. प्रत्येक प्रदक्षिणेला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. त्यानंतर सावित्री सत्यनारायणाची कथा श्रद्धेने ऐकावी किंवा वाचावी. शेवटी वडाच्या झाडाला नमस्कार करून वडीलधाऱ्या सुवासिनींना आशीर्वाद द्यावा, वाण द्यावे. ब्राह्मण थोडा थांबला. पुढे म्हणाला, या दिवशी शक्य असल्यास उपवास करावा, फळाहार घ्यावा, राग, खोटे बोलणे, अपशब्द, दुसऱ्याची निंदा, कुणाचाही अपमान टाळावा. मन सतत देवाच्या नामस्मरणात ठेवावे. श्रद्धा असेल तर व्रत फळ देते. केवळ दिखाव्यासाठी केलेली पूजा कधीच फळ देत नाही. सावित्रीने दोन्ही हात जोडले. तिच्या डोळ्यात आता निराशा नव्हती, तर विश्वास होता. महाराज, मी हे व्रत पूर्ण श्रद्धेने करेन. माझ्या पतीला वाचवण्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य अर्पण करायला तयार आहे. ब्राह्मण तिच्याकडे पाहून हसला. मुली, श्रद्धा कधी वाया जात नाही, पण व्रत करण्यापूर्वी तुला त्या महान पतिव्रता सावित्रीची संपूर्ण कथा समजली पाहिजे, कारण त्या कथेतच या व्रताचं सामर्थ्य आहे. डोळे मिटून त्यांनी कमंडलू बाजूला ठेवले. आपल्या गंभीर मधुर आवाजात हजारो वर्षापूर्वी घडलेली सावित्री सत्यवान यांच्या अमर प्रेमाची कथा सांगण्यास सुरुवात केली. ब्राह्मणानं शांतपणे कमंडलूतून पाणी जमिनीवर शिंपडले. मुली, आता मी तुला जी कथा सांगणार आहे ती केवळ कथा नाही, ती पतिव्रतेच्या सामर्थ्याचा इतिहास आहे. हजारो वर्षापासून प्रत्येक वटपौर्णिमेला ही कथा श्रद्धेने ऐकली जाते. जो या कथेचा आदर करतो त्याच्या जीवनात श्रद्धा, संयम, सत्सत, विवेक, बुद्धीचा प्रकाश कायम राहतो. सावित्री, गोविंदा, गंगाबाई, माधव, जानकी हे सर्व ब्राह्मणासमोर शांतपणे बसले. घरातील वातावरण काही वेळापूर्वी दुःखानं भरलेले होते, पण आता प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती. गणेश बेशुद्ध अवस्थेत खाटेवर पडला होता. त्याचा मंद श्वास चालू होता, पण सावित्री अधूनमधून त्याच्याकडे पाहत होती. तिच्या मनात एकच विचार होता, देवा, या कथेच्या पुण्याईनं माझं कुंकू कायम ठेव. मद्रदेश नावाचा एक धर्मनिष्ठ राज्य होते. अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता. त्याची मालवती नावाची सात्विक व दयाळू पत्नी होती. राज्यात संपत्ती, वैभव, शांती, प्रजा सुखी होती. राजाच्या मनात दुःख होतं. अनेक वर्ष झाली त्यांना मुलबाळ नव्हतं. राज्यभर यज्ञ झाले, दानधर्म झाला, ऋषीमुनींचे आशीर्वाद घेतले, पण पुत्र किंवा कन्या काहीच झाली नाही. एक दिवस रात्री राणीनं राजाला विचारले, महाराज, आपण इतके चिंतेत का असता? आपल्या चेहऱ्यावरचं हास्य दिवसेंदिवस कमी होत चाललंय. राजा हळू आवाजात म्हणाला, राणी, माझ्यानंतर या राज्याचा वारस कोण? माझ्या मृत्यूनंतर या प्रजेची काळजी कोण घेणार? देवानं सर्व काही दिले, पण आपल्याला अपत्याचं सुख दिलं नाही. राणीचेही डोळे पाणावले. ती म्हणाली, आपण देवावर विश्वास ठेवूया. ज्यानं इतकं दिलं तो योग्य वेळी ते सुखही नक्की देईल.
दुसऱ्या दिवशी राजाने कठोर तप करण्यास निर्णय घेतला. अनेक वर्ष त्याने देवी सावित्रीची अखंड उपासना केली. रोज हजारो वेळा मंत्रजप केला, दानधर्म केला, संपूर्ण मनानं देवीची आराधना केली. अखेर एक दिवस त्याच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन देवी सावित्री त्याच्यासमोर प्रकट झाली. संपूर्ण राजवाडा तेजानं उजळून निघाला. देवी म्हणाली, राजा अश्वपती, तुझ्या भक्तीनं मी प्रसन्न झाले, वर माग. राजा नम्रपणे म्हणाला, माते, मला संपत्ती नको, वैभव नको, मला एक सद्गुणी, तेजस्वी आणि धर्मपारायण अपत्य हवे. देवी हसून म्हणाली, तुला एक कन्या होईल. ती सामान्य कन्या नसेल, तिच्या पतिव्रताच्या तेजानं तीनही लोक तिचे स्मरण करतील. काही महिन्यांनी राणीने एका सुंदर कन्येला जन्म दिला. संपूर्ण राज्यात आनंदोत्सव झाला. गरिबांना अन्नदान करण्यात आले, वस्त्रे वाटण्यात आली, मंदिरामध्ये दीप लावण्यात आले. देवीच्या कृपेने जन्म झाल्यामुळे त्या कन्येचे नाव ठेवण्यात आले सावित्री. लहानपणापासून सावित्री विलक्षण होती. ती रूपानं अत्यंत सुंदर, पण तिच्या सौंदर्यापेक्षा तिचं ज्ञान, नम्रता, करुणा अधिक मोठी होती. ती रोज सकाळी देवाची पूजा करायची, गुरूंकडनं वेदशास्त्र शिकायची, राजवाड्यातील सेवकांशीही प्रेमानं वागायची. प्रजेला ती स्वतःच्या कुटुंबासारखं वाटत असे. वर्ष सरत गेली. सावित्री विवाहयोग्य झाली. तिच्या सौंदर्याची कीर्ती दूरदूरच्या राज्यात पसरली. अनेक राजकुमारांनी विवाहाचे प्रस्ताव पाठवले, पण राजा अश्वपतीने कोणालाही होकार दिला नाही. त्याने आपल्या मुलीला विचारले, बाळ, तुझा जीवनसाथी तू स्वतः निवड. आयुष्यभर ज्याच्यासोबत राहायचं आहे त्याची निवड तुझ्या मनानं व्हायला हवी. सावित्रीने वडिलांना नमस्कार केला. काही विश्वासू मंत्र्यांसह विविध राज्यांचा प्रवास सुरू केला. अनेक राजकुमार भेटले, अनेक राजवाडे पाहिले, पण तिच्या मनाला कोणी भावलं नाही. एके दिवशी ती एका घनदाट जंगलातून जात होती. तिथे तिनं एक तरुण पाहिला. तो साधे वस्त्र परिधान करून जंगलात लाकूड तोडत होता. चेहऱ्यावर तेज, डोळ्यात करुणा, वागण्यात विलक्षण नम्रता होती. काम संपल्यावर तो एका झोपडीत गेला, जिथे त्याचे वृद्ध आई वडील राहत होते. त्यानं प्रेमानं त्यांना पाणी दिले, फळं खाऊ घातली, त्यांच्या पायांची सेवा केली. हे दृश्य पाहून सावित्रीच्या डोळ्यात आदर दाटून आला. ती मनात म्हणाली, जो स्वतःच्या आईवडिलांची इतक्या प्रेमानं सेवा करतो तोच खरा महान मनुष्य असू शकतो. तिनं त्या तरुणाची माहिती घेतली. तेव्हा तिला समजलं की सत्यवान आहे. त्याचे वडील युद्धसेन हे पूर्वी एका राज्याचे राजा होते, पण शत्रूंनी त्यांचं राज्य हिसकावून घेतलं. त्यानंतर ते अंध झाले आणि कुटुंबासह जंगलात राहू लागले. सत्यवान रोज कष्ट करून आईवडिलांचा सांभाळ करत होता. सावित्रीच्या मनानं त्या क्षणी निर्णय घेतला, माझा पती हाच असेल. ती राजवाड्यात परतली, वडिलांना सर्व सांगितलं. त्याचवेळी योगायोगानं महान ऋषी नारद राजवाड्यामध्ये आले. राजानं त्यांना सत्यवानविषयी विचारले. नारद मुनी काही क्षण शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरती गंभीर छटा उमटली. ते म्हणाले, राजन, सत्यवान सर्व गुणांनी श्रेष्ठ आहे. तो सत्यवादी, पराक्रमी, धर्मनिष्ठ, आदर्श पुत्र आहे. पण त्याच्या आयुष्याबद्दल एक कठोर सत्य आहे. राजाने हृदय धडधडू लागलं. काय सत्य आहे गुरुवर्य? नारद मुनी गंभीर आवाजात म्हणाले, आजपासून बरोबर 1 वर्षानंतर सत्यवानचा मृत्यू निश्चित आहे. त्याचे आयुष्य फक्त 1 वर्ष शिल्लक आहे. हे शब्द ऐकताच राजवाड्यात शांतता पसरली. राजा आणि राणीच्या चेहऱ्यावरील आनंद क्षणात नाहीसा झाला. पण सावित्रीच्या चेहऱ्यावर मात्र भीती नव्हती. तिच्या डोळ्यात अढळ निर्धार होता. नारद मुनींचे शब्द ऐकताच संपूर्ण राजदरबार भयंकर शांतता पसरली. राजा अश्वपतीच्या हातातील राजदंड खाली पडला. राणी मालवतीच्या डोळ्यात अश्रू तरळले. काही क्षणापूर्वी ज्या मुलीच्या भविष्याचा विचार करून ते आनंदी होते, त्याच मुलीच्या संसारावरती 1 वर्षानंतर दुःखाचा डोंगर कोसळणार होता. ही कल्पनाही त्यांना सहन होत नव्हती. राजा थरथरत्या आवाजात म्हणाला, गुरुवर्य, आपण पुन्हा एकदा विचार करा. कदाचित काही चूक झाली असेल. सत्यवान इतका सद्गुणी आहे, मग त्याच्या नशिबात एवढं दुःख, मोठं दुःख का? नारद मुनी शांत स्वरात म्हणाले, राजन, माझ्या तपश्चर्येच्या सामर्थ्यानं मला जे दिसले ते मी सांगतो. सत्यवानाच्या गुणांमध्ये कोणतीही उणीव नाही. तो धर्मशील, सत्यप्रिय, शूर आणि मातापित्यांची सेवा करणारा आहे. पण विधात्यानं त्याच्या आयुष्याची मर्यादा फक्त 1 वर्ष निश्चित केली आहे. हे सत्य बदलणं कोणाच्याही हातात नाही. राजा अश्वपती लगेच सावित्रीकडे वळले. त्यांनी तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि प्रेमाने म्हणाले, बाळ, अजून काही बिघडलेलं नाही. तू दुसऱ्या कोणत्याही योग्य राजकुमाराची निवड करू शकतेस. तुला सुखी संसार करायचा आहे. आयुष्यभर वैधव्य मी माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ देणार नाही. राणीही रडत होती. बाळा, आई म्हणून मी तुला विनंती करते, आम्ही तुझं कधीही वाईट विचार करणार नाही. सावित्री काही क्षण शांत राहिली. तिनं आपल्या आईवडिलांकडे प्रेमानं पाहिलं. मग ती अत्यंत शांत पण ठाम आवाजात म्हणाली, पिताश्री, कन्या आयुष्यात एकदाच पतीची निवड करते. माझ्या मनानं सत्यवानाला माझा पती मानला आहे. आता माझा निर्णय बदलू शकत नाही. राजा पुन्हा म्हणाला, पण बाळ, तुला माहीत आहे ना की 1 वर्षानंतर? सावित्रीने त्यांचं बोलणं मध्येच थांबवत नम्रपणे उत्तर दिलं, मला सर्व माहीत आहे. मृत्यू हा प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच आहे. कोणाचं आयुष्य उद्या संपेल, कोणाचं 100 वर्षांनी, हे फक्त परमेश्वराला माहीत असतं. पण भीतीमुळे धर्माचा आणि प्रेमाचा त्याग करणं मला मान्य नाही. ज्याला मी मनानं पती मानलं त्याच्याशीच मी विवाह करेन. तिच्या आवाजातील निर्धार पाहून संपूर्ण दरबार स्तब्ध झाला. नारद मुनींच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटलं. ते म्हणाले, राजन, तुमची कन्या सामान्य नाही. तिच्या मनातील निश्चय हिमालयापेक्षाही अढळ आहे. तिच्या पतिव्रताच्या तेजाची कीर्ती युगानुयुग स्मरणात राहील. राजा अश्वपतींना शेवटी मुलीचा निर्णय मान्य करावा लागला.
काही दिवसांनी राजघराण्याच्या वैभवापेक्षा साधेपणाला महत्त्व देत जंगलातील आश्रमात सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह मोठ्या श्रद्धेने पार पडला. विवाहाच्या वेळी सावित्रीनं अग्नीला साक्षी ठेवून मनोमन एक संकल्प केला. हे अग्निदेव, आजपासून सत्यवान हेच माझे सर्वस्व आहेत. त्यांच्या सुखात माझे सुख आणि दुःख आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांची साथ सोडणार नाही. विवाहानंतर सावित्रीनं राजवाड्याचे वैभव कायमचे मागे सोडले. ती सत्यवानासोबत जंगलातील लहानशा झोपडीत राहायला आली. तिथे ना सोन्याचे महाल होते, ना दासदासी, ना राजेशाही सुखसोयी. पण तिनं कधीही तक्रार केली नाही. पहाट होताच ती उठून नदीवर पाणी आणत असे, झोपडी स्वच्छ करत असे, चूल पेटवत असे आणि आपल्या अंध सासू सासऱ्यांची प्रेमानं सेवा करत असे. सत्यवान जंगलात लाकूड, फळे आणि औषधी वनस्पती आणण्यासाठी जात असे. संध्याकाळी तो परत आल्यावरती दोघे मिळून वृद्ध आईवडिलांच्या जेवू घालत, मग स्वतः अन्न ग्रहण करत. एके दिवशी सत्यवान हसत म्हणाला, सावित्री, तुला कधी राजवाड्याची आठवण येत नाही का? तिथे किती सुख होतं आणि इथे किती कष्ट आहेत. सावित्री त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली, नाथ, जिथे आपण आहोत तिथेच माझा राजवाडा आहे. सोन्याच्या भिंतींनी घर होत नाही, प्रेमानं घर बनतं. हे ऐकून सत्यवानाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. दिवस आनंदात जात होते, पण सावित्रीच्या मनात नारद मुनींचे शब्द कायम घुमत होते. प्रत्येक उगवणारा दिवस म्हणजे सत्यवानाच्या आयुष्यातील एक दिवस कमी होत होता. ती बाहेरून हसत असे, पण रात्री सर्व झोपल्यावर देवासमोर बसून अश्रूंनी प्रार्थना करत असे. हळूहळू 1 वर्ष पूर्ण होण्याची वेळ जवळ येऊ लागली. ज्या दिवशी सत्यवानाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस उगवणार होता, त्याच्या 3 दिवस आधी सावित्रीनं कठोर उपवास आणि अखंड जप सुरू केला. तिनं अन्न पाणी जवळजवळ सोडले. दिवस रात्र भगवंताचे नामस्मरण करू लागली आणि मनात एकच प्रार्थना करत राहिली, हे परमेश्वरा, माझ्या पतिव्रताची परीक्षा घ्यायची असेल तर घ्या, पण माझ्या पतीचे रक्षण करा. सासू सासऱ्यांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, बाळ, एवढं कठोर उपवास करू नकोस, तुझी तब्येत बिघडेल. पण सावित्री नम्रपणे म्हणाली, आई, माझा विश्वास माझी शक्ती आहे. आणि अखेर तो दिवस उगवला, ज्या दिवसाची भविष्यवाणी नारद मुनींनी 1 वर्षापूर्वी केली होती. सकाळचे वातावरण शांत होते, पण नियतीने मात्र एका महान परीक्षेची तयारी पूर्ण केली होती. त्या दिवशी पहाटेचे वातावरण विलक्षण शांत होते. जंगलातील पक्ष्यांचा किलबिलाट जणू मंदावला होता. झाडांच्या पानातून वाहणारा वारा एखाद्या अज्ञात दुःखाची चाहूल देत होता. सावित्रीनं स्नान करून देवाची पूजा केली, अग्नीला नमस्कार केला, डोळे मिटून भगवंताचे स्मरण केले. तिचे मन अस्वस्थ होते. नारद मुनीने सांगितलेला शेवटचा दिवस आजच होता, तरीही तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. होता तो फक्त अढळ विश्वास. सत्यवान नेहमीप्रमाणे उठला. त्याने आईवडिलांच्या चरणांना स्पर्श केला. हातात कुऱ्हाड घेत म्हणाला, आई, आज जंगलातून थोडं जास्त लाकूड आणतो, पावसाळा जवळ आला आहे. सावित्री त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात प्रेमही होतं आणि न सांगता येणारी वेदनाही होती. ती हळू आवाजात म्हणाली, नाथ, आज मीही तुमच्यासोबत जंगलात येते. सत्यवान हसला, आज तू 3 दिवसांपासून उपवास करते आहेस, तुझ्या अंगात शक्ती नाही, तू घरीच राहा. सावित्रीने शांतपणे उत्तर दिलं, आज माझं मन तुम्हाला एकटं जाऊ देत नाही, कृपा करून मला नकार देऊ नका. तेवढ्यात सत्यवानाचे वडील म्हणाले, बाळा, तिला जाऊ दे, तिच्या मनाला समाधान मिळेल. सत्यवानानं मान हलवली. दोघं जंगलाच्या दिशेनं निघाले. जंगलातील प्रत्येक वाट त्या दिवशी वेगळीच वाटत होती. सूर्यकिरणे झाडाच्या फांद्यातून जमिनीवरती पडत होती, पण सावित्रीचं लक्ष फक्त सत्यवानावर होतं. तो अधूनमधून तिच्याशी बोलत होता, फुलं दाखवत होता, पक्ष्यांचे आवाज ऐकवत होता, पण सावित्रीच्या मनात एकच प्रार्थना चालू होती, हे प्रभू, माझ्या पतीवर आलेलं संकट दूर कर. थोड्या वेळानं सत्यवान एका मोठ्या वृक्षाजवळ थांबला. लाकूड तोडू लागला. काही घाव मारल्यानंतर तो अचानक थांबला. त्यानं हात कपाळावर ठेवला. सावित्री, ती धावत त्याच्याजवळ गेली. काय झालं, नाथ? सत्यवान वेदनेनं म्हणाला, माझं डोकं खूप दुखतंय, डोळ्यासमोर अंधार येतोय. सावित्री घाबरली. तिनं त्याला आधार देऊन जवळच्या वडाच्या झाडाखाली बसवलं. पण काही क्षणातच सत्यवानच्या अंगातील शक्ती संपली. तो तिच्या मांडीवरती डोकं ठेवून पडला. नाथ, धीर धरा, मी पाणी आणते. सत्यवानानं तिचा हात घट्ट धरला. जाऊ नकोस, माझ्याजवळच बस. सावित्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सत्यवान मंद आवाजात म्हणाला, तुझ्यासारखी पत्नी मिळाली, हेच माझं सर्वात मोठं भाग्य आहे. हे त्याचे शेवटचे शब्द ठरले. क्षणभरात त्याचा श्वास मंदावला, डोळे मिटले आणि त्याचे शरीर पूर्णपणे निश्चल झाले. नाथ, सावित्रीनं मोठ्यानं हाक मारली, डोळे उघडा, माझ्याशी बोला. तिनं त्यांचा चेहरा हातात घेतला. पुन्हा पुन्हा हलवू लागली, पण काहीच प्रतिसाद नव्हता. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. संपूर्ण जंगलात तिच्या आक्रोशाचा आवाज घुमू लागला. अचानक तिच्या सभोवताली एक विलक्षण तेज पसरू लागलं. वातावरण गंभीर झालं. वारा थांबला. पक्ष्यांचे आवाज बंद झाले. त्या तेजातून एक दिव्य पुरुष प्रकट झाला. त्याचा वर्ण श्याम होता. अंगावरती लाल वस्त्र होते, हातात पाश होता, चेहऱ्यावरती कठोर पण न्यायी भाव होता. त्याच्या उपस्थितीनं संपूर्ण जंगल दैवी तेजानं उजळून निघालं. सावित्रीला लगेच समजलं. तिने नम्रपणे हात जोडले. प्रणाम. आपण यमधर्मराज आहात ना? यमराज म्हणाले, हो, मी यम आहे. सत्यवानाच्या आयुष्याची वेळ पूर्ण झाली आहे. त्याचा प्राण घेण्यासाठी मी स्वतः आलो आहे. हे ऐकून सावित्रीचे हृदय तुटले, पण तिनं स्वतःला सावरले. यमराजांनी आपल्या पाशानं सत्यवानाच्या शरीरातून अंगठ्या एवढा तेजस्वी जीव बाहेर काढला.
त्या दिव्य जीवाला घेऊन ते दक्षिण दिशेनं जाऊ लागले. सावित्रीने आपल्या पतीच्या निर्जीव शरीराकडे एकदा पाहिले आणि कोणताही विचार न करता ती यमराजाच्या मागे चालू लागली. काही अंतर गेल्यानंतर यमराज मागे वळले. सावित्री, आता परत जा. तुझ्या पतीचा देह तिथेच आहे. त्याचे अंतिम संस्कार कर. इथून पुढे कोणताही मनुष्य माझ्यासोबत येऊ शकत नाही. सावित्रीने शांतपणे उत्तर दिलं, धर्मराज, जिथे माझे पती आहेत तिथपर्यंत जाणे हा माझा धर्म आहे. पत्नीने शेवटच्या क्षणापर्यंत पतीची साथ सोडू नये असे धर्मशास्त्र सांगते. यमराज काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरती प्रथमच आश्चर्याचे भाव उमटले, कारण त्यांनी अनेक पत्नींचे दुःख पाहिले होते, पण मृत्यूच्या देवतेच्या मागे निर्भयपणे चालणारी अशी पतिव्रता त्यांनी कधीच पाहिली नव्हती. यमराज पुढे चालत होते. त्यांच्या हातातील दिव्य पाशामध्ये सत्यवानाचा तेजस्वी जीव शांतपणे त्यांच्यासोबत चालत जात होता. त्यांच्या प्रत्येक पावलागणिक पृथ्वी जणू थरथरत होती, पण त्या भयंकर मार्गावरही सावित्री न डगमगता त्यांच्या मागे चालत होती. तिच्या चेहऱ्यावर अश्रू होते, पण मनात भीती नव्हती. तिच्या हृदयात फक्त एकच भावना होती, माझ्या पतीची साथ मी शेवटच्या क्षणापर्यंत सोडणार नाही. काही अंतर चालल्यानंतर यमराज पुन्हा थांबले. त्यांनी मागे वळून पाहिले. सावित्री अजूनही शांतपणे त्यांच्या मागे चालत होती. यमराज गंभीर आवाजात म्हणाले, सावित्री, तू खूप दूर आली आहेस. मृत्यूच्या मार्गावर जिवंत मनुष्याला येण्याची परवानगी नाही. आता तू परत फिर. सावित्रीने दोन्ही हात जोडले. अत्यंत नम्रतेने उत्तर दिले, धर्मराज, धर्मशास्त्र सांगतं की जिथपर्यंत पती जातो तिथपर्यंत पत्नीनं त्याची साथ सोडू नये. मी कोणताही हट्ट करत नाही. मी फक्त माझा धर्म पाळत आहे. यमराज तिच्या उत्तराने प्रभावित झाले. ते म्हणाले, तुझे बोलणे अत्यंत धर्मयुक्त आहे. मी तुझ्या बुद्धीवरती प्रसन्न झालो. पण सत्यवानाचे प्राण मागू नकोस. त्याशिवाय तुला एक वरदान मागण्याची परवानगी देतो. सावित्रीनं क्षणभराचाही विचार केला नाही. ती म्हणाली, धर्मराज, माझे सासरे पूर्वी पराक्रमी राजा होते. त्यांचे राज्य शत्रूने हिरावून घेतले. ते अंध झाले. कृपा करून त्यांची दृष्टी परत मिळू दे. त्यांचे राज्य पुन्हा प्राप्त होऊ दे. यमराज म्हणाले, तथास्तु. तुझ्या सासऱ्यांची दृष्टी परत येईल. त्यांना त्यांचं राज्य पुन्हा मिळेल. आता तू समाधानी होऊन परत जा. पण सावित्री परत फिरली नाही. ती पुन्हा शांतपणे त्यांच्या मागे चालू लागली. थोडा वेळ गेल्यावरती यमराज पुन्हा थांबले. ते म्हणाले, सावित्री, अजूनही तू माझ्या मागे येते आहेस? सावित्री नम्रपणे म्हणाली, धर्मराज, सज्जनांचा सहवास काही क्षण जरी लाभला तरी त्याचे मोठे पुण्य मिळते. आपण धर्माचे मूर्तिमंत स्वरूप आहात. आपल्या सहवासात चालण्याची संधी मला मिळत आहे. हीच माझ्यासाठी मोठी कृपा आहे. यमराजांच्या चेहऱ्यावर मंद हास्य उमटले. तुझे शब्द अत्यंत मधुर आणि ध्यानपूर्ण आहेत. पुन्हा एकदा मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. सत्यवानाचे प्राण सोडून दुसरे एक वरदान माग. सावित्री म्हणाली, माझे वडील राजा अश्वपती यांना पुत्र नव्हता. मी त्यांची एकुलती एक कन्या आहे. कृपा करून त्यांना 100 पराक्रमी पुत्र प्राप्त होऊ देत. यमराजांनी क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले, तथास्तु. तुझ्या वडिलांना 100 तेजस्वी पुत्र होतील. आता तू परत फिर. पण सावित्रीचे पाय थांबले नाहीत. ती पुन्हा यमराजांच्या मागे चालू लागली. आता यमराजांना तिचे धैर्य व निष्ठा पाहून आश्चर्य वाटू लागले. सावित्री, मी तुला 2 महान वरदान दिली आहेत, तरीही तू माझ्या मागे चालत आहेस. सावित्री अत्यंत आदराने म्हणाली, धर्मराज, जोपर्यंत माझ्या पतीचा जीव आपल्या हातात आहे तोपर्यंत माझं मन मागे कसं फिरू शकेल? पत्नीचं मन पतीमध्येच असतं. शरीर मागे गेलं तरी मन पुढेच राहील. यमराज आता तिच्या पतिव्रताच्या सामर्थ्याने पूर्णपणे प्रभावित झाले. ते म्हणाले, सावित्री, तुझ्यासारखी धर्मनिष्ठ, बुद्धिमान आणि पतिव्रता पत्नी मी क्वचितच पाहिली आहे. मी तुला आणखी एक वरदान देतो, पण पुन्हा सांगतो, सत्यवानाचं प्राण मागू नकोस. सावित्रीने अत्यंत शांतपणे उत्तर दिले, धर्मराज, मला असा आशीर्वाद द्या की मला सत्यवानापासून 100 तेजस्वी पुत्र प्राप्त होत. यमराजांनी तिच्या विनंतीचा विचारही न करता सहजपणे उत्तर दिलं, तथास्तु. तुला सत्यवानापासून 100 पराक्रमी पुत्र प्राप्त होतील. हे शब्द त्यांच्या तोंडून ऐकून सावित्रीने नम्रपणे मस्तक झुकवलं. काही क्षण शांतता पसरली, पण सावित्रीने अत्यंत विनम्र पण तितक्याच तर्कशुद्ध आवाजात म्हटलं, धर्मराज, आपण स्वतः धर्माचं रक्षण करणारे आहात. आपण मला सत्यवानापासून 100 पुत्र होण्याचा आशीर्वाद दिला, पण माझे पती जर जिवंत नसतील तर मला पुत्र कसे होतील? आपले वचन कधीही असत्य ठरू शकत नाही. धर्मराजाचे वचन खोटे होणे अशक्य आहे. हे शब्द ऐकताच यमराज काही क्षण पूर्णपणे निशब्द झाले. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य, आदर आणि आनंद एकाच वेळी उमटला. त्यांना समजलं की ही स्त्री केवळ पतिव्रता नाही, अत्यंत बुद्धिमान आणि धर्माची खरी जाण असलेली आहे. यमराजांच्या चेहऱ्यावरती दिव्य स्मित उमटले. त्यांनी आपल्या हातातील पाशाकडे पाहिले. त्यांच्या मनात एक विलक्षण निर्णय आकार घेऊ लागला. यमराज काही क्षण पूर्णपणे शांत उभे राहिले. त्यांच्या हातातील पाशामध्ये सत्यवानाचा दिव्य जीव तेजानं चमकत होता. त्यांनी सावित्रीकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर ना अहंकार होता ना हट्ट. तिच्या डोळ्यात फक्त पतीवरील निस्सीम प्रेम, धर्मावरील श्रद्धा आणि सत्यावरील अढळ विश्वास दिसत होता. काही क्षणांनी यमराजांच्या चेहऱ्यावर मंदस्मित उमटलं. ते म्हणाले, सावित्री, आजपर्यंत अनेक राजे, ऋषी, तपस्वी माझ्यासमोर आले. अनेकांनी आपल्या प्रियजनांचे प्राण मागितले, पण तुझ्यासारखी बुद्धिमान, धर्मनिष्ठ आणि पतिव्रता स्त्री मी कधीच पाहिली नाही. तू मला पराभूत केलं नाहीस, तर तुझ्या सत्य, संयम आणि पतिव्रताच्या सामर्थ्याने माझं हृदय जिंकलं आहेस. सावित्रीने नम्रपणे मस्तक झुकवलं. यमराज पुढे म्हणाले की धर्माचं पालन करणाऱ्याला धर्म कधीच सोडत नाही.
तू माझ्याकडनं असं वरदान मागितलंस की माझे स्वतःचे वचन खोटे ठरेल. धर्मराजाचे वचन कधीही असत्य होऊ शकत नाही, म्हणून आज मी तुझ्या पतीला जीवनदान देत आहे. हे शब्द ऐकताच सावित्रीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. यमराजांनी आपल्या हातातील पाश उघडला आणि सत्यवानाचा दिव्य जीव पुन्हा त्याच्या शरीरात प्रवेश करण्याची आज्ञा दिली. ते म्हणाले, सावित्री, आजपासून सत्यवान दीर्घायुष्य होईल. तो धर्माने राज्य करेल, आईवडिलांची सेवा करेल आणि तुमच्या वंशाचा गौरव वाढवेल. तुझ्या सासऱ्यांना दृष्टी परत मिळेल, त्यांचे हरवलेले राज्य त्यांना पुन्हा प्राप्त होईल. तुझ्या वडिलांनाही 100 पुत्र होतील. तुझे नाव युगानुयुग वर्तेचे सर्वोच्च उदाहरण म्हणून घेतले जाईल. सावित्रीने दोन्ही हात जोडून यमराजांना साष्टांग नमस्कार केला. ती म्हणाली, धर्मराज, आपल्या कृपेने ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. यमराज म्हणाले, माझे नाही, तुझ्या धर्माचे आणि तुझ्या श्रद्धेने आभार मान. हे लक्षात ठेव, पतिव्रतेचे सामर्थ्य देवांनाही नमवू शकते. इतके बोलून यमराज अदृश्य झाले. सावित्री धावत त्या वटवृक्षाजवळ आली. तिथे सत्यवानाचा निर्जीव देह पडला होता. ती थरथरत त्याच्या जवळ बसली. क्षणभर काहीच घडले नाही. अचानक सत्यवानाने हलकेच डोळे उघडले. त्यानं आजूबाजूला पाहिले आणि आश्चर्याने विचारले, सावित्री, मी इतका वेळ झोपलो होतो का? मला एक विचित्र स्वप्न पडलं. हे शब्द ऐकताच सावित्रीचा स्वतःवर ताबा राहिला नाही. ती आनंदानं रडू लागली. तिने सत्यवानाचे हात आपल्या डोळ्यांशी लावले आणि म्हणाली, नाथ, देवानं आपल्यावरती कृपा केली. सत्यवान काहीच समजू शकत नव्हता. दोघेही तातडीने आश्रमाकडे निघाले. झोपडीजवळ पोचताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. सत्यवानचे वडील झोपडी बाहेर उभे होते. त्यांच्या डोळ्यात पुन्हा प्रकाश आला होता. ते आनंदाने म्हणाले, सत्यवान, मला दिसत आहे. माझे डोळे पुन्हा उघडले आहेत. तेवढ्यात काही सैनिक घोड्यावरून आले. त्यांनी राजाला नमस्कार केला आणि म्हणाले, महाराज, ज्यांनी आपले राज्य बळकावले होते त्यांचा पराभव झाला आहे. प्रजा आपली वाट पाहत आहे. कृपया पुन्हा राज्य स्वीकारा. हे ऐकताच सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. सत्यवानानं सावित्रीकडे पाहिले. त्याला सर्व काही समजले नसले तरी त्याला एवढे मात्र निश्चित जाणवले होते की या सर्व चमत्कारामागे त्याच्या पत्नीची अखंड श्रद्धा आणि पतिव्रताचे सामर्थ्य आहे. काही दिवसांनी धृतसेन पुन्हा राजसिंहासनावरती विराजमान झाले. राज्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गरिबांना अन्नदान झाले. ब्राह्मणांना दक्षिणा देण्यात आली. मंदिरामध्ये अखंड दीपप्रज्वलन करण्यात आले. काळ पुढे सरकत होता. राजा अश्वपतीलाही तेजस्वी पुत्र झाले. सत्यवान आणि सावित्री यांना पराक्रमी पुत्रांची प्राप्ती झाली. त्यांच्या संसारात सुख, समृद्धी, धर्माचा वास कायम राहिला. असे म्हणतात की ज्या दिवशी सावित्रीनं वटवृक्षाखाली आपल्या पतीचे प्राण पुन्हा प्राप्त केले तो दिवस म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा होता. त्या दिवसापासून सर्व विवाहित स्त्रिया वडाच्या वृक्षाची पूजा करू लागल्या. कारण वडाचं झाड दीर्घायुषी, स्थैर्य, अखंड जीवन आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रतीक मानलं जातं. वडाच्या मुळाप्रमाणेच कुटुंबाची मुळं भक्कम राहावीत, त्याच्या विशाल फांद्यांप्रमाणे कुटुंबाची भरभराट व्हावी आणि सावित्रीप्रमाणे प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य लाभावे या भावनेनं वटपौर्णिमेचे व्रत सुरू झाले. ब्राह्मणाने एवढे सांगून कथा थांबवली. गोविंदाच्या घरामध्ये बसलेले सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते. सावित्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते होते श्रद्धेचे आणि नव्या आशेचे. तिनं मनोमन संकल्प केला, मीही पूर्ण श्रद्धेनं वटपौर्णिमेचे व्रत करेन. माझ्या पतीसाठी मी कोणतीही परीक्षा देईन. या संकल्पापासून तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चमत्काराची सुरुवात होणार होती. ब्राह्मणानं सावित्री सत्यवानाची कथा संपवली तेव्हा गोविंदाच्या घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली होती. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते. गंगाबाईचे हात नकळत जोडले गेले होते. गोविंदा पाटील त्यांच्या डोळ्यातून नव्यानं श्रद्धेचा प्रकाश दिसत होता. माधव आणि जानकीही भारावून गेले होते. पण त्या सर्वांपेक्षा जास्त बदल झाला होता तो गणेशची पत्नी सावित्रीमध्ये. काही वेळापूर्वी निराशेने खचलेली ती स्त्री आता मनानं खंबीर झाली होती. ती ब्राह्मणाच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणाली, महाराज, आज आपण मला जगण्याची नवी आशा दिली. माझ्या पतीसाठी मी हे व्रत पूर्ण श्रद्धेने करेन, पण माझ्याकडून कोणतीही चूक होऊ नये. कृपया करून मला संपूर्ण विधी सांगा. ब्राह्मण प्रेमाने म्हणाले, मुली, व्रताचा खरा पाया श्रद्धा आहे. तरीही शास्त्रात सांगितलेलं नियम पाळले तर व्रत अधिक फलदायी ठरतं. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठावे. स्नान करून स्वच्छ, शक्य असल्यास लाल, हिरवी किंवा पिवळी साडी परिधान करावी. कपाळावर कुंकू लावावे. देवघरात श्री गणेश, भगवान शिव, माता पार्वती, श्री विष्णू यांची पूजा करून व्रताचा संकल्प करावा. यानंतर पूजा साहित्य घेऊन वडाच्या झाडाजवळ जावे. सावित्री शांतपणे प्रत्येक शब्द लक्षात ठेवत होती. पूजेसाठी पाण्याचा कलश, हळद, कुंकू, अक्षता, फुले, अगरबत्ती, दिवा, फळे, नैवेद्य, कच्च्या सुताचा दोरा, तसेच शक्य असल्यास आंबा, केळी किंवा इतर ऋतूतील फळे घेऊन जावे. प्रथम वडाच्या मुळाशी पाणी अर्पण करावे. हळद कुंकू वाहावे. फुले अर्पण करावी. दिवा लावावा. मग कच्च्या सुताचा दोरा हातात घेऊन वडाभोवती 7, 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालाव्या. प्रत्येक प्रदक्षिणेला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करावी. पूजा झाल्यावरती सावित्री सत्यवानाची कथा श्रद्धेने ऐकावी आणि वाचावी. त्यानंतर वडाच्या झाडाला नमस्कार करून वडीलधाऱ्या सुवासिनींचे आशीर्वाद घ्यावे.
शक्य असल्यास त्यांना वाण द्यावे. दिवसभर राग, खोटे बोलणे, वादविवाद, दुसऱ्याची निंदा, अपशब्द टाळावेत. शक्य असल्यास उपवास करावा किंवा फळाहार करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनात श्रद्धा, देवावर अढळ विश्वास ठेवावा. सावित्रीने नम्रपणे उत्तर दिले, महाराज, मी आपल्या प्रत्येक शब्दाचं पालन करीन. ब्राह्मण उठले. त्यांनी गणेशाच्या डोक्यावरती हात ठेवला आणि डोळे मिटून काही क्षण मंत्र जप केला. नंतर ते म्हणाले, आता सर्व काही परमेश्वराच्या इच्छेवर आहे. श्रद्धा कधीही व्यर्थ जात नाही. इतके बोलून ते निघून गेले. दिवस पुढे सरकत होते. अखेर ज्येष्ठ पौर्णिमेचा पवित्र दिवस उजाडला. पहाटे अजून अंधार असताना सावित्री उठली. तिने नदीवर जाऊन स्नान केलं. स्वच्छ हिरवी साडी नेसली. कपाळावर मोठं कुंकू लावलं. देवघरात समई प्रज्वलित केली. तिचे हात थरथरत होते, पण मन स्थिर होतं. तिनं डोळे मिटून प्रार्थना केली, हे परमेश्वरा, माझ्या भक्तीत जर कणभरी सत्य असेल तर माझ्या पतीला नवजीवन द्या. त्यानंतर ती पूजा साहित्य घेऊन गावाबाहेर असलेल्या त्या प्राचीन वडाच्या वृक्षाजवळ पोहोचली. सकाळची मंद हवा वाहत होती. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. सूर्याची पहिली किरणे वडाच्या विशाल फांद्यांवरती पडत होती. सावित्रीने प्रथम झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण केलं. हळद कुंकू वाहिलं. फुले अर्पण केली. दिवा लावला. दोरा हातात घेतला. ती प्रत्येक प्रदक्षिणेला एकच प्रार्थना करत होती, हे वटवृक्षा, सावित्रीच्या पतिव्रताचा तू साक्षीदार आहेस. माझ्या पतीचं आयुष्य वाढव. माझ्या कुंकवाचं रक्षण कर. 7 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. तिने शांतपणे सावित्री सत्यवानाची कथा वाचली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. शेवटी तिने वडाच्या झाडाला साष्टांग नमस्कार केला. मनोमन म्हटलं, हे प्रभू, आता सर्व काही तुमच्या हातात आहे. पूजा पूर्ण करून ती घरी परतली. घरात प्रवेश करताच तिने पाहिलं की गणेश पूर्वीप्रमाणेच बेशुद्ध पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही हालचाल नव्हती. घरातील सर्वांचे डोळे तिच्याकडे लागले होते. गंगाबाई थरथरत्या आवाजात म्हणाल्या, बाळ, पूजा झाली ना? सावित्रीने फक्त मान हलवली. ती शांतपणे गणेशजवळ जाऊन बसली. त्याचा हात आपल्या हातात घेतला. डोळे मिटले आणि भगवंताचं नामस्मरण करू लागली. तेवढ्यात गणेशच्या हाताच्या बोटात अगदी हलकी हालचाल झाली. सावित्रीला क्षणभर वाटले की हा तिचा भास असेल, पण पुढच्या क्षणी गणेशाच्या ओठातून हलकासा श्वास बाहेर पडला. गंगाबाई मोठ्याने ओरडल्या, गोविंदा, लवकर या. गणेशने हात हलवला. संपूर्ण घर धावत त्या खोलीकडे आलं आणि त्यांच्या डोळ्यासमोर एक असा चमत्कार घडणार होता जो त्या गावानं यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. गंगाबाईचा आवाज ऐकताच गोविंदा, माधव, जानकी धावत खोलीत आले. सावित्री अजूनही गणेशचा हात हातात धरून भगवंताचं नामस्मरण करत होती. काही क्षणापूर्वी निर्जीव वाटणाऱ्या गणेशच्या हातामध्ये पुन्हा हालचाल झाली. त्याच्या छातीचा श्वास पूर्वीपेक्षा मोठा, थोडा स्पष्ट जाणवू लागला. गोविंदा थरथरत्या आवाजात म्हणाले, गणेशा बाळ, माझा आवाज ऐकू येतोय का? काही क्षण शांतता पसरली. अचानक गणेशच्या पापण्या हलल्या. हळूहळू त्यानं डोळे उघडले. समोर आई, वडील, भाऊ, वहिनी आणि डोळ्यात अश्रू घेऊन बसलेली सावित्री दिसताच तो मंद आवाजात म्हणाला, आई, मला इतके सगळे माझ्याभोवती का उभे आहेत? हे शब्द ऐकताच गंगाबाईच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्या रडत गणेशच्या कपाळाचं चुंबन घेऊ लागल्या. देवा, माझं लेकरू बोललं. गोविंदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी दोन्ही हात जोडून देवघराकडे पाहिलं आणि म्हणाले, हे परमेश्वरा, आज तू माझी लाज राखलीस. सावित्रीच्या डोळ्यातून आनंदाश्रूचा वर्षाव होत होता. ती काही बोलू शकत नव्हती. तिनं फक्त गणेशाचा हात आपल्या कपाळावरती लावला. गणेश आश्चर्याने म्हणाला, सावित्री, तू का रडते आहेस? मी ठीक आहे ना? सावित्री हुंदका आवरत म्हणाली, नाथ, तुम्ही आम्हाला परत मिळालात. यापेक्षा मोठं सुख माझ्यासाठी दुसरं नाही. त्या दिवशी संपूर्ण गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. गोविंदा पाटलांचा मुलगा बरा झाला. ज्याला वैद्यांनीही आशा सोडली होती, तो पुन्हा उठून बसला. गावातील लोक आश्चर्यानं त्यांच्या घरी येऊ लागले. दुसऱ्या दिवशी तोच वैद्य पुन्हा गणेशाला पाहण्यासाठी आला. त्यानं नाडी तपासली, छाती ऐकली, डोळे तपासले आणि काही क्षण पूर्णपणे शांत राहिला. तो म्हणाला, हे माझ्या औषधांमुळे झालेलं नाही. मी ज्या दिवशी इथून गेलो त्या दिवशी मला कोणतीही आशा उरली नव्हती. हे फक्त परमेश्वराची कृपा, तुमच्या श्रद्धेचं फळ आहे. हे ऐकून घरातील सर्वांनी नम्रपणे देवाला नमस्कार केला. काही दिवसात गणेश पूर्णपणे बरा झाला. त्याच्या चेहऱ्यावरती पुन्हा तेज आले. तो पूर्वीसारखा शेतात जाऊ लागला. घरात पुन्हा हसण्याचे आवाज घुमू लागले. एका संध्याकाळी गणेश सावित्रीजवळ बसला. सूर्यास्त होत होता. आकाशात लालसर रंग पसरत होता. तो हळू आवाजात म्हणाला, सावित्री, मला एक विचित्र स्वप्न आठवते. मला असं वाटतंय की मी खूप दूर चाललो होतो, पण कुणीतरी मला परत आणलं. सावित्रीने हलकं स्मित केलं. ती म्हणाली, नाथ, कधी कधी श्रद्धा अशी चमत्कार घडवते की त्याचं उत्तर माणसाकडे नसतं. गणेश तिच्याकडे पाहत म्हणाला, तुझ्यासारखी पत्नी मिळाली हेच माझं सर्वात मोठं भाग्य आहे. सावित्रीने लगेच त्याचे शब्द थांबवत म्हटलं, नाही नाथ, हे माझं भाग्य आहे की मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली. हे बोलताना तिच्या डोळ्यात अहंकाराचा लवलेशही नव्हता. होती ती फक्त प्रेमाची, समर्पणाची भावना. काही दिवसांनी गोविंदा पाटलांनी संपूर्ण गावासाठी महाप्रसादाचं आयोजन केलं. गावातील प्रत्येक घराला निमंत्रण देण्यात आलं. ब्राह्मणांना भोजन घालण्यात आलं. गरिबांना धान्य, वस्त्र वाटण्यात आली. महाप्रसादानंतर गोविंदा गावकऱ्यांसमोर उभे राहिले. ते म्हणाले, बंधूंनो, आज माझा मुलगा जिवंत आहे याचं श्रेय कोणत्याही वैद्याला नाही. हे श्रेय आहे श्रद्धेला, वटपौर्णिमेच्या व्रताला आणि माझ्या सुनेच्या अखंड विश्वासाला. संकट कितीही मोठं असलं तरी देवावरचा विश्वास कधी सोडू नका. त्या दिवसापासून गावातील प्रत्येक विवाहित स्त्री वटपौर्णिमेचं व्रत श्रद्धेनं करू लागली
आणि त्या आपल्या मुलींनाही त्या व्रताचं महत्त्व सांगू लागल्या. असे म्हणतात की त्या गावात नंतर अनेक पिढ्या गेल्या, पण गोविंदा पाटलांच्या घरात घडलेला हा प्रसंग लोक विसरले नाहीत. आजही ज्येष्ठ पौर्णिमेला त्या गावातील वडाच्या प्राचीन वृक्षाजवळ स्त्रिया एकत्र जमतात आणि म्हणतात, श्रद्धा असेल तर संकट कितीही मोठं असलं तरी परमेश्वर मार्ग नक्की दाखवतो. सावित्रीप्रमाणे निष्ठा, संयम, विश्वास ठेवणाऱ्याला देव कधीच निराश करत नाही. इति श्री वटपौर्णिमा महिमा समाप्त.